हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर रात्री ना एवढं म्हणजे लेट झोपलो की तेल लावायचं विसरले होते, जे की आज मला हेअर वॉश करायचा होता. आणि मग म्हटलं चला बाबा आज सकाळी सकाळी पहिलं तेल लावूया, कारण तेल ना टाईमच भेटत नाही. कधीतरी एक 8-10 दिवसातून लावायला वेळ भेटतो आणि ते सुद्धा असं घाई गडबडीमध्ये केस धुवावे लागतात आणि मग होताच की परत पुढच्या हप्त्यावरती जातं. म्हणजे मी तरी सारखं धुवतच नाही बरं का. कारण पहिलंच तर पाणी खराब आहे आणि इतका हेअरफॉल होतो, त्याच्यामुळे मग मी आठवड्यातून 2 वेळा, जास्तीत जास्त 2 वेळाच धुते. नाहीतर मग जास्ती नाही धुत. नाहीतर पहिलं मी सारखं म्हणजे 2 दिवसातून वगैरे धुवायचे, पण आत्ता नाही. आत्ता आठवड्यातून 2 वेळा. संडेला परत गुरुवारी असं. बरेच जण म्हणतात की गुरुवारी केस धुवायचे नसतात, पण काही गोष्टींना सवयीचा भाग असतो. म्हणजे आता आपल्या घरात जर असेल ना गुरुवारी धुवायचं, तर ते आपण तसंच करतो. आणि आमच्या घरी तरी म्हणजे पहिल्यापासूनच आमच्या आईच अशी गुरुवारची वगैरे धुवायची. तिथून माझ्या बहिणी, मग आम्ही सगळेच असं गुरुवारी आणि रविवारी धुवायला लागलो. तर मी हे जे हेअर ऑइल आहे ना, तर ते हँडमेड आहे, म्हणजे घरगुती आहे. होममेड, सॉरी, होममेड आहे. तर हे एका म्हणजे कोणी मला असं दिलेलं वगैरे नाही कोलॅबोरेशनला, मी स्वतः विकत घेतलेलं आहे. त्याच्यामुळे मी काही तर तुम्हाला सांगणार नाही, कारण मी विकत घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी मला छान रिझल्ट वाटतोय. बाकी तुम्हाला नंबर हवा असेल तर मी देऊ शकते, म्हणजे देईन नंबर. कोल्हापूरच्या आहेत त्या. बाकी रिझल्ट चांगला आहे. तसे तर सगळेच जण आता उठसूट तेल बनवते. इन्स्टा ओपन केलं तर माझ्या तर फीडमध्ये एक गेला की एक तेलाचाच व्हिडिओ असतो. माझ्याकडून तेल घ्या, माझ्याकडून. माझी एक मैत्रीण आहे वर्षा म्हणून, तिची खूप जास्त लांब केस आहे, ती बडोद्याला राहते बघा. तर तिने पण आता तेल बनवायला चालू केलं आहे. तिचं पण यूट्यूब चॅनल आहे, इन्स्टाला पण आयडी आहे. तर तिचा पण तुम्ही आयडी एकदा बघा. हे आता संपलं ना, मी तिच्याकडून घेणार आहे. बघूयात मग तिच्याकडचा रिझल्ट कसा आहे ते पण तुम्हाला सांगेन. बाकी हे पण छान आहे. हे आता बऱ्याच दिवसापासून मी घेते आणि जेव्हा पण माझी केस गळतात ना, तेव्हा मी हे घेते. कारण ना ह्याने लगेच केस गळायचे थांबतात. पण असं परमनंटली सारखं घ्यायला पण काही हरकत नाही. ₹200 तर बॉटल आहे आणि एक बॉटल तर आपल्याला 2-3 महिने तर जातेच. काय आपण काय रोज-रोज लावत नाही तेल. आठवड्यातून 15 दिवसातून एकदा लावतो आणि तेवढ्यापुरतं तर ठीकच आहे. आणि आमच्या घरात ना ह्या खिडकीतून सकाळचं ऊन येतं आणि इकडच्या खिडकीतून संध्याकाळचं ऊन येतं. म्हणजे दोन्ही टायमिंगला घरात ऊन येतं आणि ही ना पॉझिटिव्हिटी असते, म्हणजे प्रसन्नता आपण म्हणतो ना सकाळची, तर ती चांगली मॉर्निंग होते. आणि याच्यासाठीच मी आधीची पण रूम सोडली होती, जिची ना बिलकुल उजेड येत नव्हता, नुसतं अंधारात राहिल्यासारखं वाटत होतं. म्हणूनच मी ही रूम घेतली. ह्या बेडरूममध्ये सुद्धा आमच्या ना संध्याकाळचं सूर्य मावळतीला चालला की ऊन येतं. पलीकडच्या बेडरूममध्ये सकाळचं ऊन येतं. म्हणजे प्रत्येक रूममध्ये किचनमध्ये सगळीकडे ऊन येतं. आणि अशीच वास्तू चांगली असते जिथे सगळीकडून सूर्याची किरणं डायरेक्ट घरात येतात ते. खरं सांगू, ही गादी ना एवढी बेस्ट आहे ना, म्हणजे खरंच इतकी जबरदस्त झोप लागते ना ह्याच्यावरती डायरेक्ट सकाळपर्यंत. म्हणजे इतकं भारी वाटतं एकदम. पहिलं तर एकदम सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे त्यात विषयच नाही. खूपच भारी म्हणजे खरंच. आतापर्यंत मी फक्त रीलमध्ये पाहिली होती की नाही हे होतं, नाही ते ते होते, पण आता खरंच अनुभवते. अजूनही मी ह्याचा काही व्हिडिओ वगैरे शॉर्ट बनवलेला नाही. मला ज्यासाठी पैसे दिले गेले होते ते काय मी अजून बनवलेलं नाही. कारण म्हटलं आपण थोडंसं वापरूया आणि त्याच्यानंतर व्हिडिओ देऊयात. ह्या हिशोबावरती चालू आहे. आणि मी आता खरंच 8 दिवस होऊन गेले असतील वापरते. मला खूपच जास्त भारी वाटते. प्रॉब्लेम एकच आहे तो बेडशीटचा. म्हणजे आता रोज उठलं की मला ही बेडशीट आवरावी लागते, जे की मला आधी नव्हतं करावं लागत हे काम. आता रोज उठलं की परत हिला नीटनेटकं करा, नीटनेटकं ठेवा. त्याच्यानंतर ते गादीच्या खाली थोडंसं घालावं लागतं. नाहीतर रुद्र इतका उड्या मारतो. म्हणजे त्याला ही गादी इतकी आवडली की सारखं त्या मॅट्रेसवर उड्या मारत राहतो आणि मग ते अजून मग खराब होऊन जातं. त्याला सारखं ओरडावं लागतं ना, ऐकतच नाही. आणि त्याचं हे जॅकेट, म्हणजे काय झोपेतून उठलाय आणि जॅकेट, हे कपडे, हे काय म्हणजे असतं ना त्याचं त्यालाच माहीत, की सारखं काय सुरू असतं. दिवसातून 5-6 वेळा तो कपडे चेंज करतो. मला ह्याचाच वैताग आला की माझ्याकडे मशीन नसते, तर मी तर कपडे धुवूनच नुसते दिवसभर हैराण होऊन गेले असते. एवढं वेळा तो कपडे बदलतो. म्हणजे सगळ्यात जास्त कपडे असतात त्याच्या आमच्या घरात. बाकी ही बेडशीटची ही काय म्हणतो आपण, गालिचा, तर ह्याची काही लिंक माझ्याकडे नाही आहे, पण एकदम जबरदस्त क्वालिटी आहे. मला आता हे आलं होतं त्याच्यामुळे लिंक वगैरे काय नाही, पण हे मिशोचं आहे एवढं मात्र 100%. सर्च केलं ना तर भेटून जाईल. मला भेटले तर मी नक्की याच्यामध्ये लिंक टाकेन. छानच आहे, विषयच नाही, मस्तच आहे. त्यात काय म्हणजे मस्तच वाटते. फक्त आता मला उशांना कवर आता त्याला मॅचिंग मिळते जुळते घालावे लागतील. नाहीतर मग मॅचिंग नसेल ना तर ते चांगलं लूक नाही देत, एकदम वेगळं वेगळं वाटतंय. आणि या गादीवरती कवर नाही ठेवू शकत, असं होऊ शकत नाही, कारण पांढरे आहे तर ते लगेचच मग खराब होणार. लगेच डाग पडणार त्याच्यावरती, त्यासाठी. आणि सगळं आता इथं रेड पिंक झालं ते सगळं मिक्स कलर झालं म्हणजे असा वेगळा असं काही कलर वाटतच नाही आहे, सगळं एकत्र वाटतंय.
आता इकडे मी ब्रश वगैरे करून घेतला, त्याच्यानंतर चहा पण ठेवला आणि साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं. म्हटलं आधी आंघोळ करून घेऊया, तोपर्यंत चहा शिजतोय, कारण मला आटवल्यानंतर चहा प्यावासा वाटतो. तोपर्यंत मी पित नाही, जोपर्यंत आटत नाही. आता ठेवला आहे, म्हटलं आंघोळ करून येईपर्यंत मस्तपैकी आटून एकदम छान टेस्टी कडक चहा तयार होतोय. तर पाणी मी इथं ना थोडंसं गरम करते नॉर्मल, कारण थंड पाण्याने आंघोळ करून मला ते सहनच होत नाही. मला जरी सहन झालं तरी माझ्या बॉडीला ते सहन होत नाही, लगेच सर्दीचा ह्याचा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे मला कितीही उन्हाळा असू द्या नाहीतर काय असू द्या, मला गरम पाण्यानेच आंघोळ करावी लागते, आणि जास्त नाही, थोडं. हडकुळा आहे तू, पतला. तर ते रुद्रेला ड्रेस घेतले होते, म्हणजे 3चा कॉम्बो आहे हा सेट, आणि त्याने सगळे ट्राय करून दाखवले आणि शेवटी त्याने ब्ल्यू निवडला. म्हणजे जो अंगावा आहे तो मी म्हटलं की तो राहू दे, तो घालूनच जा. त्याचं म्हणणं आहे ब्ल्यूच. ब्ल्यू का पसंत आहे तुला? इकडे ना वरती. ब्ल्यू का पसंत आहे तुला? अरे पिंक थोडे ती, जरा नीट चेक करते. पिंक थोडे बघ बरं, ऑनियन कलर आहे तो. असं थोडे आहे की लडके पिंक नाही घाला. मला सगळेच आवडले. क्वालिटी पण छान आहे, म्हणजे मस्त आहे क्वालिटी. रुद्रच पप्पा आल्यावर काय बघायचं आहे? म्हणजे आम्ही दोघांनी तर किती पण पसंत पडूया. म्हणजे रुद्रला सुद्धा आता ते मनात एक बसले की बाबा रुद्रेश पप्पा आल्यावर बघूया की काय आहे नेमकं. म्हणजे खरंच का रे रुदू? आणि पप्पा जर बोलले की नाही आवडलं तर पण मला तर आवडलंय ना. तुला आवडलं का? हा आवडलं, खूप आवडलं. आणि मग पप्पाला नाही आवडलं तर आपण दोघांनी रिटर्न द्यायचं? नाही, आपण दोघांनी त्याला रिटर्न करून टाकायचं. बापरे, म्हणजे किती एक वडिलांविषयी ती किती म्हणजे भीती असते ना मनामध्ये, किंवा स्वतः कपडे घालून गेला. मनामध्ये खूप भीती असते. तर तो शॉर्ट कपडे घालायला बिलकुल नको म्हणतोय. आणि घरात ठीक आहे, पण बाहेर ना खूप गरम होतं गुजरातमध्ये जर, आणि तो शॉर्ट कपडे घालायला अजिबात नको म्हणतोय. दिवसातून तू किती वेळा कपडे बदलतो? खरं खरं सांगायचं. 1 वेळा. झुटे. स्कूलमध्ये जाईपर्यंत 3 होतात आणि स्कूलमधून आल्यानंतर 5-6 होतात. आजचा पहिलाच व्हिडिओ असा आहे की आंघोळ झाल्या बनवावा लागला, आणि मी माझं जे सिरम संपलं होतं, मला हे दाखवायचं होतं पण नाही दाखवू शकले काही कारणामुळे. म्हणजे ते ओपन झालं आणि नंतर व्हिडिओ करायचं लक्षातच नाही राहिलं. तर हे ट्रिक्सचं सिरम आहे, जे की मी आता खूप 2 वर्षापासून तरी मला वाटते वापरते. पहिलेवालं येलो बॉटल होती माझ्याकडे, पण ह्यावेळेस मी ना अशी ब्ल्यू कलरची बॉटल घेतली, स्काय ब्ल्यू. तर ही पण मला मस्त वाटते. आता एवढी संपली, बरेच दिवस वापरते. आता केस धुतले तर लक्षात आलं, मग म्हटलं जरा दाखवूया. तर ही वाली मी आता वापरते खूप दिवसांपासून. आता मला वाटते एक 1.5-2 महिने होत आले असतील. मी गावाकडनं आली ना तेव्हाच माझं संपलेलं, तेव्हाच घेतलंय. तर आताशी संपलं. भरपूर दिवस चालतं, कारण आपण काही सारखी हेअर वॉश करत नाही. हे काही जास्ती लागत नाही, अगदी 5-6 थेंब घेतलं तरी भरपूर होतं. फक्त केसांना लावायचं आहे. तर रुदू लावणं माझ्या केसांना. तसं नाही स्प्रे करायचं, तसं स्प्रे नाही करायचं बाबो, हातात घेऊन लावायचं. तर चला मी लावते. काल मी कलांजली पैठणीवरती ऑफर लावली, आणि म्हणजे मला वाटते 2.5 लाखावरती तो व्हिडिओ व्हायरल गेला होता. म्हणजे इतके मेसेज ना, की 900+ मेसेज होते, जे की आम्ही दोघं रिप्लाय करत होतो, पण संपत नव्हते. एवढं जास्त बुकिंग की मला परत आता मी दुसरा स्टॉक मागवला. म्हणजे हा तर आहेच, हा तर आत्ताच आलाय परवा, त्याच्यानंतर अजून परत मागवलाय. त्याच्याच सगळ्यांना मी इथं ज्यांचा व्हिडिओ कॉल येईल त्यांना व्हिडिओ कॉलवरती दाखवत होते. त्याच्यामुळे मग साड्या सगळ्या उलगडलेल्या होत्या, तर त्या आता भरून ठेवत होती. आणि ही जी झुमकेची आहे ना, तर ते तर मला वाटतं मी जशी घेते तशी संपते. पेंडिंग ऑर्डर पडतात, ती तर लगेच संपून गेली ना. आता उद्याच्याला मी, म्हणजे आता मला संध्याकाळीच पार्सल पॅक करायचे आहेत. नाही जमलं तर उद्या सकाळी करेन रुद्रेच्या पप्पांसोबत, कारण एवढे बुकिंग आहे ना की एकटी मी इतकी सगळी पार्सल पॅक करणे शक्यच नाही. 40-50 तरी निघतील पार्सल, जे की मी नाही एवढी करू शकणार. बाकी खरंच सेल लावला होता,
ऑफर दिली होती, पण ऑफरचा लाभही सगळ्यांनी घेतला आणि सगळे कलर फ्रेश आहेत, सगळे मस्त कलर आहेत आणि एकदम सॉफ्ट मटेरियलमध्ये साड्या आहे. त्याच्यामुळे कोणाची कंप्लेंट वगैरे असलं पण काही येणार नाही. सगळ्यांनाही साड्या आवडणार, याच्यात काहीच डाऊट नाही. म्हणजे बेस्टच आहे, क्वालिटी एक नंबरच आहे. तर चला आता पटपट माझं इकडचं सगळं आवरून घेते. बाकी आजचा व्लॉग मी एवढाच ठेवते. जास्ती काही शूट करणं होत नाही, कारण ना खूप जास्त लोड असतो कामाचा. याच्यानंतर मग रुद्राला शाळेत पाठवणं, अभ्यास थोडासा घेणं, मग ते त्याला परत कटिंग करणं, परत ते शिवणं, परत ह्याच्यामध्ये माझा दिवस इतका पटकन निघून जातो ना, की मला व्हिडिओसुद्धा शूट करता येत नाही. म्हणजे ब्लॉगसुद्धा पहिल्यासारखे शूट करता येत नाही. गॅप पडतो, एक दिवस टाकला की परत एक दिवस नाही, असं होतंय. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.